हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे सदिती साधना तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते बही एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथा आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद आत्मरूपा देवा तोची गणेशो सकलार्था मती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या स्थळी मन माझे जाये त्या त्या स्थळी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक. ज्या ठिकाणी तेथे सद्गुरया तुमचे पाय दोन्ही. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग दक्षिण काशी आणि दक्षिण गंगा गोदीच्या काठेला वसलेलं पैठण हे गाव आहे. आणि ज्यांचे लहानपणीच आई वडील वारले होते म्हणून नाव दिलं होतं एकनाथ. अशा शांती ब्रह्म महाराष्ट्र राज्याला नव्हे, देशाला नव्हे, संपूर्ण विश्वाला शांतीचं प्रतीक म्हणून समाजामध्ये असणारी अंधश्रद्धा, समाजामध्ये असणारी व्यासनिधिता, सर्व देवाविषयी असणारे अनेक अज्ञान नाद बाबांनी जनार्दन स्वामीच्या कृपाशीर्वादानं प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत, प्रत्येकाच्या बुद्धीपर्यंत हे ज्ञान समाजातल्या अनिष्ट रूढी भारुडामधून असेल, कीर्तनामधून असेल, भागवत कथेमधून असेल, सर्वांचं त्या ठिकाणी पटेल, सर्वसामान्यापुरते पर्यंत समजेल. तळागाळातील अज्ञानी अंगठा बहादूर असेल तरी त्याला कळावे असे नाथ बाबाचे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या अभंगातून माझ्यासारख्या लहान असणाऱ्या ज्ञानाने बालकावरती भगवान बाबांच्या आणि बाहूंच्या आशीर्वादानं, तुम्हा सर्व माय बापांच्या आशीर्वादानं, कारण हा एकट्याचा खेळ नाहीये. बोलवता धनी तोय. तुम्ही या ठिकाणी असणारे सर्व असणारे ऋषी मुनी आहेत, श्रवण करणारे या ठिकाणी संत मायबाप आहे. कोणीच कमी नाही, कोणीच अज्ञानी नाही, सर्व ज्ञानी आहात. कारण मनुष्य जन्म इतर सर्व योनीपेक्षा बुद्धिमान आहे. तो चंद्रावरती गेलेला आहे, मंगळावरती बी जाण्याचा शोध आहे. म्हणून विज्ञाननिष्ठ असणाऱ्या या नवयुगामध्ये, या मॉडर्न युगामध्ये आज सर्वांना मोबाईल वरती अनेक अभंग, अनेक गवळणी, अनेक उत्कृष्ट अशी कीर्तन सेवा, भजन सेवा, भारुड सेवा तुमच्या मनामध्ये असेल त्या विषयावरती तुम्ही लगेच मोबाईल वरती श्रवण करू शकतो. इंटरनेटने हे संपूर्ण आज जग जोडलं गेलेलं आहे. दृष्ट राष्ट्राला संजयने जेव्हा कुरुक्षेत्रावर सांगितलं होतं ते वेदांताचं ज्ञान होतं. आज मोबाईलद्वारे आपण सर्वजण श्रवण करतोय. आपला मुलगा या ठिकाणाहून इंग्लंडला असेल, अमेरिकेला असेल, पॅरिसला असेल, आपण त्याच्याशी डायरेक्ट त्याचं सुद्धा चित्र पाहून मोबाईल मध्ये एकमेकाशी संवाद करू शकतोय, चर्चा करू शकतोय. इतकं विज्ञान पुढं गेलं, इतकं ज्ञान पुढं गेलं
परंतु सर्वांची जी भावना आहे, फक्त मायेच्या पोटी सर्वजण दुःखी आहे. सर्व मायेच्या पोटी दुःखी आहे. प्रत्येकाला हवास आहे, प्रत्येकाला माझ आहे, प्रत्येकाला मी आहे, प्रत्येकाला अहंकार आहे. या सर्व असणाऱ्या विषयामुळे प्रत्येक जण आज दुःखी आहे, कष्टी आहे. मनामध्ये अनेक विषयाचं, वाईट विषयाचं चिंतन आहे. म्हणून माणूस आज खऱ्या अर्थानं सुखी बनण्यासाठी हा नाम यज्ञ, अखंड नाम यज्ञ हा धर्म, आध्यात्मिक धर्म मंडप आहे. बाबांचा या ठिकाणी असणारा आशीर्वाद आहे. संत आशीर्वाद हा जगामधील एक क्रमांकाचा आशीर्वाद आहे. देवाने सुद्धा बदल केला, परंतु रक्तपात करून केला. परंतु संतांनी जो बदल केला तो ज्ञानाच्या शिकवणीमधून, ब्रह्मज्ञानाच्या शिकवणीमधून. जे जे दिसते ते नाशवंत आहे, न दिसे ते शाश्वत आहे. हे संतांनी सांगून दिलेला मार्ग आहे. म्हणून संत जगामध्ये श्रेष्ठ आहेत. थोडा स्पर्श भगवान बाबांना जर या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण असणारा हा महापुरुष आहे, हा संत आहे. याच्याकडे सर्व 6 गुण होत. ज्या ठिकाणी 6 गुण असतात तो भगवंताचा अवतार असतो, तो देव असतो, तो विष्णूचा अवतार असतो. बाबांना त्यांच्या आयुष्यामध्ये यश, त्यांनी भगवान बाबा महाविद्यालय काढलं. अनेक मुलं डॉक्टर झाली, अनेक मुलं वकील झाली, अनेक ज्ञानवंत झाले. त्यांच्या कार्यामध्ये अनेक अंधश्रद्धेला गोहत्या बंद केली. या कार्याला बाबांच्या सहज अवस्थेमध्ये यश येत होतं, म्हणून त्या ठिकाणी यश त्यांच्या चरणावरती लोळत. स्त्री म्हणजे संपत्ती, भगवान गडाची वाटचाल, भगवान गडाचा विकास, भगवान गडाची प्रगती. मागच्या 2 महिन्यामध्ये आमचा लहान मुलगा आम्ही गेलो होतो मोटरसायकल, खरवंडी मधून पाहिला हिमालय जसा दिसावा तसा भगवान गड दिसतो, तशीच उंची उभे हो. आणि तसाच ज्ञानाचा गारवा, हे वैभव किती मोठं झालं. हे स्त्री त्यांच्याकडे हे दुसरा गुण आहे. आधार्य. अव एकादशी दिवशी महिन्याच्या लाखो लोक त्या ठिकाणी दर्शन आणि फराळीचं प्रसाद, महाप्रसाद घेऊन जातात. दररोज 10,000 येणारे असणारे आपल्यासारखे महात्मे त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था में आधारे. आपल्याला 2 माणसं घरी आलं तरी पळापळ. 10,000 दररोज. ज्ञान 4था गुण. अहो रात्रंदिवस ज्ञानेश्वरीचं वाचन आहे. अनेक मुलं त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं ग्रहण करतात आणि ते ज्ञान, घेतलेलं ज्ञान प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्ती पर्यंत पोचावं यासाठी रात्रंदिवस प्रत्येकाची धडपड आहे. आणि ही धडपड करण्यासाठी त्या ठिकाणी नामदेव शास्त्रींचं त्या ठिकाणी न्यायचारी, वाचस्पती आहे. अहो किती उपमा दिल्या तरी कमी आहे. अनेक देशामध्ये विदेशामध्ये दौरे, जी टॉकीजला आपण पाहतो, अनेक प्रश्नांचा निर्वाळा करतात. कारण एवढंस रोप लावलं, एवढेसे रोप लाविले द्वारे
वैराग्य 5वा गुण. श्रीमंत घराण्यामध्ये जन्म होता, सुपे सावरगाव. तोबाजी पाटील म्हणजे सानप घराण्यामध्ये जन्म घेतलेला हा संत महात्मा. अतिशय श्रीमंत कुटुंब. जसं आपल्या गावामध्ये अजून वाडा आहे, असा सुंदर असा वाडा. आई वडील सर्व काही आपली, जसं आपल्या मुलांना आपण लाडाने वाढवतो तसं भगवान बाबांचा सुद्धा त्या ठिकाणी लाड होता. परंतु जन्माचा हा दृष्टांत या ठिकाणी सांगत नाही, फक्त गुण सांगतोय. वैराग्य किती होत. एवढं घरदार सोडून बाबा लहानपणी नारायणगडावरती गेले. आपल्याला एखादा लहान मुलगा लांब जर शाळेमध्ये टाकायचं झालं तरी आपला जीव खालीवर होतो. त्याग करणं, विषयाचा त्याग असणाऱ्या सर्व विषय भोगाचा त्याग करणं सर्वसामान्य जीवाला अशक्य प्राय गोष्ट. म्हणून वैराग्याचे महामूर्ती होते. ऐश्वर्य त्यांच्या हातामध्ये चारी दाही, 4 दोन्ही बोटामध्ये 8 बोटामध्ये अंगठ्या होत्या. कानामध्ये एक कुंडल होत, हातामध्ये असणारा काळा दोरा होता, सोन्याचं कड होत आणि दिसणारी मूर्ती ही ऐश्वर्य संपन्न. काहीच कमतरता नाही, 6 गुण आहेत. म्हणून भगवान बाबा हे भगवंताचे अवतार आहेत. विठाला वामन भावकड पाहिलं की अंगावर काटा पडतो. वामन भाव म्हटलं की अंगावर काटा फुटतो. 41 दिवस फक्त आईचं प्रेम मिळालेला हा संत महात्मा. 41 दिवस ओनली वन, फक्त कमीत कमी 41 दिवस आजीने सांभाळ केला. सावरगाव असणाऱ्या या पावन नगरीमध्ये वामन भावचा जन्म झाला. फुलसांगवी सोनवणे कुटुंबामध्ये. आणि वामन भाव आपण अनेक त्यांचा इतिहास पाहतो की ते बोलले की विषय कट. क्रोध रसाचा क्रोध त्यांना सहन होत नव्हता. अज्ञान लोकांचं सहन होत नव्हतं. वाईट वागलेलं सहन नव्हतं होत. वाईट व्यवहार केलेला सहन नव्हता होत. कोणाला खोटं बोललेलं सहन होत नव्हतं. आपण अजून उदाहरण पाहतो, भवाननगरचा जो छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे, भाऊ त्या ठिकाणी गेले होते. असणारे ऊस तोड कामगार आपलं त्या ठिकाणी सर्व असणारे त्यांना सप्त्यासाठी घेऊन येण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतं. परंतु अजून पहा, भवाननगर हा कारखाना अतिशय कडक आहे, शिस्तप्रिय. कोणालाही 5 शिवाय जाऊ दिलं जात नाही, इतकी शिस्त. आणि मग त्या ठिकाणी असणारा शेतकी अधिकारी असेल, MD असेल, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, आमचा कारखाना चालू आहे, नोकिंग होईल, ऊस पुरणार नाही. असणारे हे सर्व काही आमचे कामगार आहेत, ऊसतोड कामगार, यांना मी सोडणार नाही. भाऊ तापट स्वभावाचे होते आणि भवाननगर सोडला आणि संसार मध्ये गेले की माग कारखान्याने पेट घेतला. संतांकडे कर्तुम अन्यथा कर्तुम तिन्ही शक्तीचा संगम असतो. संतांचा माई
संतांचा महिमा बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते. बहु जरी दुधड झाली मैस गाय, होईल काय कामधेनो. अहो संतांचा महिमा अतिशय कठीण आहे, दुर्गम. आपण म्हणतो डोंगराळ भागामध्ये गेलो, भगवान बाबांना वामून भाव सुद्धा दुर्गम भागामध्येच आहे. आणि अशा या संतांचा शब्द आपल्यासारख्या पामरांचं काय कथा आहे. अतिशय महान असे संत आहेत आणि आमचं शब्दामध्ये वर्णन करणं फार कठीण आहे. जरी गायींमुळे भरपूर दूध दिले म्हणून काय काम देणं होणार आहे. काम देणं म्हणजे मनामध्ये इच्छा निर्माण होईल, ती पूर्तता करते, तिला काम देणं म्हणले. आणि काम देणं म्हणजे संत आहेत. विठाला आपण अभंगाकडे आता वळूया. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. येणे साधती साधना, तुटती भावाची बंधने. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती काही. हरी प्राप्ती सी उपाय. आपण प्राप्त करण्यासाठी काय करतो? धन प्राप्तीसाठी, संतती प्राप्तीसाठी, अनेक विषय प्राप्तीसाठी रात्रंदिवस तळमळ करतोय. अहो नर देह कशासाठी मिळालेला? देव दिला देह,
केला देह भजना गोमटा, झाला खटा बालिकेचा. भजन करण्यासाठी हा देह दिले, परंतु मायेने पार व्यापून गेला. रात्रंदिवस चिंता करतोय मायेची, माझं कसं होईल. कोविड येऊन गेला. 2 वर्ष संपूर्ण विश्व बंद झालं. इतकं विज्ञान पुढे गेलं, विमान बंद झालं, जहाज बंद झाली, नवे गाड्या मोटरसायकल रेल्वे नवे, माणसाची सायकल मोटरसायकल चालणं सुद्धा बंद झालं होतं. घरातून बाहेर निघले की लाटी होती. कोविड कोणाला सुटी नव्हती. 2 वर्ष किती बी प्रयत्न, परंतु आपल्या देशाची लोकसंख्या चांगली, भरपूर, चीनच्या मागे 2 नंबर जगामध्ये, परंतु मृत्यूदर अतिशय निच्चांकी. कारण संतांची भूमी, हृदय सगळ्यांचं राजकर्त्यांचं कोमल आहे. भ्रष्टाचार करतात हा विषय अलग आहे. पोटात गर्भ असला की चिंतन भ्रष्टाचाराचं आहे, प्रत्येक माता भगिनीचं. रामायणाचं नाही, महाभारताचं नाही, सप्त्याचं नाही. माझा मुलगा कसा 2 नंबरचा अधिकारी होईल आणि पैसे कसा मिळेल, मी कशी मोठी होईल, मी कसा मोठा होईल, मला कसं मोठं. अज्ञान. किती मोठी मिली ह्याच्यात, खासदार मिली, आमदार मिली, पण माझी कष्ट करणारी गाऊन गाळणारी मिली नाही. ही त्यांचा आशीर्वाद विठाला. कोविड जातोय नाही तर पशूंना सुद्धा त्रास झाला. लंपी आला, लंपी म्हणजे संकट. बघा, माणसाचं झालं संकट की प्राण्यावर सुद्धा. त्याच्यावरती उपाय. मधुमेह झाला त्याच्यावरती उपाय. अनेकांना कोणत्या प्रकारचा आजार झाला त्याच्यावरती उपाय. भांडण तंटा केला त्याच्यावरती उपाय. पोलीस डिपार्टमेंट, वकील, जज, गाव कमिटी, कुणी कुणाचं ऐकत. कारण प्रत्येक एवढं घडून सुद्धा अहंता, जहां अहंकार होता है वो निरंकार नहीं होता, वो भगवंत का रूप नहीं होता. माणसाला माणूस बनायचं ज्ञानच कळाना. संतांनी किती आपल्याला शाब्दिक मार दिला, किती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत विश्व निर्माण झाल्यापासून, वेदांतापासून किती कीर्तन झाली असतील या नगरीमध्ये, पावन नगरीमध्ये. किती वारकरी संप्रदाय या ठिकाणाहून गेला असेल, किती या गावातून सेवा झाली असेल, किती महाराजांची सुंदर सुंदर वचन श्रवण केली असतील, पण परिवर्तनाचा भाग नाही. परंतु सर्व ज्ञानती मंडळी, बरं का, माझ्या अनुभवानुसार बाहुबाबांचा पदपर्श झाला या गावाला. अहंता नाही बरं का म्हणून. तेव्हापासून 80% या गावातील असणार एकमेकाविषयी तिरस्कार, कटकटी बंद झालेले. तुरळक प्रसंगातून नॉर्मल. कारण गाव सतत संतांचा स्पर्श लागतोय, संतांचं दर्शन होत आहे. नाही दर्शन आलं तर रोडवरून सुद्धा शिखर दिसतंय. कारण देव हा कणाकणामध्ये, देव हा गटागटामध्ये, पानामध्ये आहे, फुलामध्ये आहे. अरे तू सर्व ठिकाणी असणारा तू पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाचं दर्शन जो 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे, त्या हरीची प्राप्ती करण्यासाठी हा मिळालेला देह. इतर कुठानं करण्यासाठी तुमच्या मनाने करायचं, त्याच्यात दुःख आहे.
झोपडीमध्ये झोपत होता, सुखाने झोपत होता. 50 लाखाचा भावाने बंगला बंगला म्हणून भावाची बायको, काय या महाराजाला काय करतो तो शून्य, घ्या की कुठतरी जागा नाही तरी बंगला बा. केलं 20 लाख कर्ज. महाराजांचा विचार बी दुसरीकड, महाराज चौकीकड, बँकेचं कर्ज, पतसंस्थेचं कर्ज, व्याजाचं कर्ज. सुख लागल काय? हाताने वाढवलेली व्याप्ती. जेवढं वजा जाईल तेवढं जीवनामध्ये बाबा देतात बरं का विचार, माझ्या मनाचं नाही. जेवढं पाठीवरती वजन जाईल तेवढंच उचला, आणि डबल जर उचलायचं असेल तर कुठतरी चॉक ऑफ शिर होईल. सरळ बी चालता यायचं नाही. बालवयामध्ये तारुण्यामध्ये सुद्धा वाकत चालावं लागेल, कुबड्या दाशी सारखं. हे आपल्या हातामध्ये. ज्ञानी म्हणताय ना आपण. अहो भगवान बाबा, वामन भाऊ, गोरोबा काका, नरहरी सोनार, संत संताजी जगनाडे महाराज, इसबा खेचर, सावता माळी, बाळू मामा, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं जातं. संत रूपात नव्हते, राजा होते. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, एकनाथ, संत मीराबाई, संत जनाबाई. का त्यांनी त्याग केला? अहो या समाजाला कळाना. किती ओरडून सांगितलं, किती रडून सांगितलं, किती इवळून सांगितलं. मुलं आई वडील मुलांना म्हणत असतात, अरे बाबा गुटखा खाऊ नको, तंबाखू खाऊ नको, कॅन्सर होईल, दारू पिऊ नको, लेबर खराब होईल. बघता बघता आमच्या वयाचं मित्र सुद्धा लेबर खराब होऊन गेले. अहो हेच आहे, संतांनी काय सांगितले. अहो वेदांताची भाषा आम्ही किती वाचली तरी आमच्या डोक्यात राहील. गाता किती वाचला तरी आमचा माता ठीक होय ना. तुम्ही तर कधी ज्ञानेश्वरी कुणी पाहिली का नाही? म्हणजे असं बोलतोय ना, 80% लोकांनी ज्ञानेश्वरीच ग्रंथ पाहिला नसेल, गाताच पाहिलं नसेल, भागवतच पाहिला नसेल. आम्हीच पुढ्यात आम्हाला थोडं येतं स्पर्श करायला जातो. या मूळ मुद्दा आहे. कारण प्रेशर असा या मायेचा. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय म्हटले. किती बी आपण इकडं कुठानं केलं, देव पैशाने प्राप्त होणार. देव तुम्हाला त्या ठिकाणी संतांच्या चरणाजवळ जावं लागेल, संतांजवळच नतमस्तक व्हावं लागल, तेव्हा तुम्हाला त्या हरीची प्राप्ती आहे. आज संतांनी सांगितलं व्यसन मुक्त व्हा. अनुभवायचा बोल आहे. एक्सपिरियन्स इज द मदर ऑफ नॉलेज. मोकळं काहीच बोलायचं नाही. दररोजचा अनुभव आहे. आई नाही, बहीण नाही, मेहना नाही, गाव नाही, काय नाही, नशा पाणी झाली, कोणाला सुटी. व्यसन अतिशय वाईट आहे. आज हाच भाऊबाबांच्या दरबारात निर्धार करूया, प्रत्येक आशीर्वाद मागूया. प्रत्येक घरातला मुलगा असेल, तरुण असेल, प्रौढ असेल, व्यसन मुक्ती व्हा. देवाच्या संतांना खऱ्या अर्थानं तुम्ही हा कंड नाम यज्ञ, हे अमृत कुंड सेवन केला आहे साध्य विठाला. विषय असा, घरी बसून कोणताही मुलगा डॉक्टर होणार नाही, इंजिनियर होणार नाहीये. टेक्नॉलॉजी शेती करणारा, तंत्रज्ञान वापरणारा शेतकरी होऊ शकणार नाही. डॉक्टर व्हायचं असेल तर मेडिकल कडे जावं लागेल, नीटचा अभ्यास करावा लागेल, गुणवंत यादीत यावं लागेल. इंजिनियर व्हायचं असेल तर सीएटीचा अभ्यास करावा लागेल. शेती चांगली टेक्नॉलॉजी करायची असेल तर बीएससी ऍग्री करावं लागेल.
सांगायचं काय आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या त्या क्षेत्राचं ज्ञान मिळतं. कोणाला नेता व्हायचं असेल तर राजकीय क्षेत्रामध्ये वाहून घ्यावं लागतं. कॉम्पिटिशन युग आहे. आता कोण कोणाला मानायला तयार नाहीये, कोण कोणाची आज्ञा पाळायला तयार नाहीये. म्हणून आपल्या नरदेहाला आलेला प्रत्येक मनुष्य हा भक्तीच्या मार्गावरती चालला तर सुखी होणार आहे. इतर मिळालेल्या गोष्टी नाशवंत आहेत. जुन्या काळातलं वाडं संपलं, नवीन वाड्या वस्तीवरती गेले, बंगलं बांधलं असेल, कुणी पत्र्याची घरं असतील. परिवर्तन झालं. भूकंप झाला की गावाचं गाव, शहराची शहरं बसतात. नाशवंत आहे. लहानपणी मी कसा होतो, तारुण्यामध्ये कसा आता प्रौढावस्थेमध्ये कसं आहे बघा. डोक्याचं केस, अक्कलदाढ दुखायला लागली, शरीर दिसायला लागलं, गालाला खोबळं पडलं. सांगायचं कोण. आता लहानपणी जसं आई वडील घ्यायचं, शेजारची घ्यायची, सगळी जण एकमेकाला माझा चांगला आहे बाबा. पण वय झालं की संसारातली किंमत कमी होती. कोणीच विचारत नाही. त्याचं 10 कोटीची इस्टेट असू द्या, 10 लाखाचा उत्सव द्या, 10,000 खर्चत नाहीत. विठाला हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. येणे साधिती साधन तुटती भवाची बंधन. अव आपल्याला या नरदेहाला आलेला मनुष्य प्रत्येकाला देवाची प्राप्ती झालं तर देह मिळाल्यावर साध्य बरं का. नाहीतर आला तसा हेला, पाणी भाता भाता गेला. नरदेह दुर्लभ जाणार रे, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षातील महाराजांनी सुंदर असं प्रमाण दिलं. काकड्यामधलं प्रमाण. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एक दृष्टांत असा आहे. वयोवृद्ध एक महापुरुष म्हणजे बाबा झाले होते आणि वयामुळे त्यांची वाचा गेली होती. वय बरंच झालं होतं, शेवटच्या घटका मोजत होत आणि स्तोत्र बोलत होत. स्पष्ट आवाज नव्हता. वासू केसू असं म्हणत होता. आल्या मुलांना वाटलं कधी वडिलांनी भगवंताचं नाव घेतलं नाही, वडिलांना वासुदेव कृष्ण म्हणायचं. हे मला म्हणायचं होतं. कारण एवढाच पर्याय अंतिम कडी यांच्या जवळ आहे.
मोक्षाची कडी. देव ही संकल्पना फार कठीण. त्रिलोकाचा जो मालक आहे, त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुणा निर्गुणा गुणाचे अगुणा मना. अवे त्रिगुण सार आहे आणि भगवंत सार आहे. तुम्ही मनाने किती जरी अभ्यास केला, मुक्त ज्ञानेश्वरी असू द्या, गाथा असू द्या, अनेक ग्रंथांचं पठण असू द्या, पण मनाने जर म्हणला का नाही देव मी पाहिल. एखाद्या शहरामध्ये जायचंय आणि आपले पाहुणा असेल, मित्र असेल, एखाद्या अपार्टमेंट मध्ये राहत असेल, त्याचा पत्ता नाही, नाव नाही, गाव नाही माहीत, फक्त त्याचं नाव माहित, पण अपार्टमेंटचा नंबर नाही, शहरात कुठं राहतो. किती 8 तास केला, मनमताने वर्णन केलं, जवळून पाहुणा गेला, पाहिलेला नाही, ओळखू शकणार नाही. वर्णन करू शकता परंतु ओळखू शकत नाहीये. कधी पाहुणा तो पाहिलेला नाहीये. बाजारामध्ये एकमेकाला धडक होईल पण पाहिलेला नाही. म्हणून तसा संत हे माध्यम आहे. पांडुरंग युगे 28 असणारा, वय असणारा हा विठ्ठल, या विठ्ठलाचं दर्शन संतांना सुद्धा मनमताने झाले नाही. ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा झाला नाही, कृष्णाला सुद्धा नाही, रामाला सुद्धा नाही, विवेकानंदांना सुद्धा नाहीये, बाबांना सुद्धा नाही. मन मत डुबोरे आणि गुरु मत तारे. तू चलना मेरे मन गुरु के सहारे. मनाने केलेला सर्व अट्टास निरर्थक असतो. वयोवृद्ध माणसांनी सांगितलं मळ्यामध्ये पेरणी करायची आहे, तर असणारे अण्णा आहेत, असणारे नाना आहेत, अनुभवी आबा आहेत, त्या ठिकाणी कोपनरतात आहेत, त्यांनी टिपणीवरती हात ठेवलेला आहे. चाऱ्यावरती कसा हात ठेवायचा आणि तिन्ही नळ्यामध्ये कसं त्या ठिकाणी बीजारोपण करायचं, की त्यांच्याकडे ते ज्ञान आहे, त्यांच्याकडे तो अभ्यास आहे. तसं संतांच्या चरणावरती नतमस्तक झाला की तुम्हाला त्या ठिकाणी ब्रह्म उघड दिसणार. जसं डोळा झाकायला आणि उघडायला वेळ लागत नाही, तेवढ्याच वेळामध्ये पाहुबाबांच्या चरणावरती नतमस्तक झाला की देवाची प्राप्ती विठ्ठला. स्वामी विवेकानंद. नरेंद्र नाव, अतिशय हुशार, अतिशय तीक्ष्ण बुद्धी. अनेक पूर्ण देशामध्ये त्यांनी भ्रांती चालू केली आणि त्यांचा प्रश्न असायचा, या जगामध्ये देव आहे का? दुसरा प्रश्न असायचा, पाहिला आहे का? आणि तिसरा प्रश्न असायचा, दाखवाल का? संपूर्ण देश फिरून झाला. शेवटी त्यांच्या आयुष्यामध्ये रामकृष्ण परमहंस सद्गुरू आले आणि त्यांनी उत्तर दिलं, जगामध्ये देव आहे. मी तुला जसं पाहतोय तसं देवाला पाहतोय आणि तुला दाखवायला काही अडचण येणार नाहीये. म्हणून रामकृष्ण परमहंसांचा विवेकानंद नरेंद्राच्या डोक्यावरती असणारी दीक्षा मिळाली आणि म्हणून त्यांचा विवेक जागृत झाला आणि त्या ठिकाणी विवेकानंद असं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. विठ्ठला. संताविना प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. तुको
तुकोबारायांनी सांगितलं, वेदांचा तो अर्थामास ठावा, इतरांनी वावा भार माथा, खादल्याची गोडी देखल्याची नाही. अहो तुकोबारायांनी सांगितलं, अहो वेदांचा तो अर्थ आम्हाला माहित आहे, तुम्ही फक्त बहारवा वजीवा आयुष्यामध्ये आला तसा पाणी वाहता वाहता मेला. प्रत्येकाने फक्त रात्रंदिवस माझं 2 मुलं, घर आणि रात्रंदिवस चिंता. चिंता केलं की जीवन शरीर जळतं हळूहळू, अनेक रोगाला बळी पडत. आणि चिंतन केल्यानंतर प्रफुल्लित होत. चिंता, चिंतन आणि चित्ता. मृत्यू झालेलं, निर्जीव झालेलं शरीर मुकाग्नी देण्याचं काम म्हणजे चित्त. काय करायचं प्रत्येकाचा विचार आहे, प्रत्येकाच्या मनावरती अवलंबून. संत सांगतात चिंतन करा. आपण चिंताच करतो, कारण वैराग्य मशान वैराग्य. मशानात गेलं काय माणसाच्या जीवनामध्ये नाही, अमुक घेऊन गेला नाही, तमुक घेऊन गेला नाही, एवढं मिळालं तेवढं मिळालं, वयोवृद्धावस्थेत कुणी पाहिलं नाही. अहो नाही पाहणारच नाहीत का, तर आध्यात्मिक संस्कार त्या ठिकाणी कमी पडतात, मायेचा प्रभाव जास्त पडतो. आणि या गोष्टीमुळे सर्वजण दुर्लक्षित होतात. म्हणून संतांना प्राप्ती नाही ऐसे वेद देते भाई. असणारा निर्गुण निराकार परमात्मा साधुबोध झाला तो नरोनिया ठेला, ठाईचा मुरळा अनुभव कापराची वाती उजळलेल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली. जोपर्यंत साधूचा बोध होत नाही तोपर्यंत या देहाला स्वातंत्र्यता नाही, मुक्ती नाही. म्हणून मुक्तीला प्राप्त करायचं असेल तर असं सतत तुम्ही संतांची संगत केली पाहिजे. हरिप्राप्तीची उपाय, हरिप्राप्तीची उपाय, सुंदर असा योग या ठिकाणी. आपण सर्व काय धन मिळवतो, त्यातील भक्तीला आपण किती देतो. समजा 5 लाख रुपये उत्पादन आहे वार्षिक, आपण 5,000 रुपये तर देतो. आता 1,500 रुपये वर्ग देणगी सेवा रूपाने. बाहोबाबांचा आशीर्वाद पेरल्याशिवाय उगवणार नाही. मग भरपूर जमीन सुपीक आहे, पाणी भरपूर विहिरीला आहे, उजनीवरून पाईपलाईन आहे, ड्रीप आहे, सर्व सिंचनाच्या सुविधा आहेत, खत टाकलेला आहे.
मळ्यामध्ये तण नाहीये पण बीजारोपण केलेलं नाहीये. त्या ठिकाणी फल उत्पादन होणार नाहीये आणि त्यातून आर्थिक घडी तुमची विस्कटली जाणार. म्हणून हे हसणारा हा संताचा दरबार आहे. संत देवासाठी आलेले आहे. तुमची आमची सर्वांची माझ्या सहित जोडी पूर्ण व्यवस्थित असणं गरजेचं. सर्वांनी तनाने मनाने धनाने सेवा केली पाहिजे. अहो लहानाचं वय वृद्ध होस पर्यंत संसारात किती आटापिट आहे. हाड कडाकडा वाजली तरी गायांच्या धारा काढतोय, वजी आणतोय, दारी धरतोय, खाट टाकतोय, प्रसंगी एकमेकावर धावून येतोय. काम लय पडलं म्हणून कामाने अनेक पिढ्या गेल्या. काय काम संपलंय का? तालीच्या ताली बांधल्या, जुन्यांनी वाढव बांधलं, पुन्हा ती वाढव पाडलं, हे काम चालणारच. पण काम करत असताना कामामध्ये राम महत्वाचे. राम राम. म्हणून सर्वांना विनंती आहे माझ्या सहित. मी काय इथं या ठिकाणी कीर्तन सेवा करतोय म्हणजे तुमच्यापेक्षा वेगळा. बाहुबाबांचं ब्रीद आहे. माझ्या चरणावरती जे सेवा करतील तना मना धनाने त्यांच्या कुटुंबाचं कल्याण स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही, मुलं शिकल्याशिवाय राहणार नाही, घराची वैचारिक पातळी चांगली झाल्याशिवाय राहणार नाही, सर्वांमधून अलिप्त राहणार आणि चांगल्या विचाराचा संच तयार केल्याशिवाय घरामध्ये सुंदरता प्राप्त होणार नाही. ग्रंथांचं वाचन झालं पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रंथालय असावं. प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल साठी भरपूर जागा आहे, असणाऱ्या टीव्ही साठी भरपूर जागा आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं ठेवण्यासाठी, फ्रीज साठी हे असण्याबद्दल दुमत नाही. पण हे सर्व साहित्य थंड आहे ना, नॅचरली नसल्यामुळे अनेक आजार होऊ लागले. हे नॅचरली नसल्यामुळे अनेक आजार होऊ लागले. हे माणसाच्या बुद्धीने बनवलेले, नैसर्गिकता नाही. जुन्या काळामधली माणसं अजून 70 वय झालं तरी आपल्यापेक्षा सुद्धा कष्ट करतात. कारण त्यांचं खाणं, राहणं आणि वागणं नॅचरली होतं. आता सगळं आधुनिक आलं, हायब्रिड आलं. प्रत्येक जण या ठिकाणी उत्पादन कसं जास्त निघालं, पैसे कसं जास्त येतील आणि झोप कशी कमी होईल, झोपीच्या गोळ्या का घ्यायच्या होईल. उत्पादनच निघलं पाहिजे, रासायनिक खत टाकलंच पाहिजे. उत्पादन कमी निघालं की त्याला शेती करता येत नाही, अनेक विषय, त्याला प्रपंच करता येत, त्याला फिरवून खाता येत, अनेक आहे. म्हणून संतांनी सांगितलं, कुणाचं ऐकू नका, ऐकावे जनाचे, करावे. शेती जर सुपीक ठेवायची असेल तर सेंद्रिय शेती करणं आवश्यक आहे. 5 कुटी केली पाहिजे. पण अनेकांचा विचार असतो दे पेटवून. जर आपण ज्यावरतीच अन्न खातोय तीच पेटवल्यावर आपलं काय होत, काय होत? ही सगळे ऍसिडिटी वाढणं, मधुमेह वाढणं. मस्त कारखान्याचा चेअरमन आहे, 4-4, 5-5, 10-10 साखरेचा चहाच प्यायचा नाही. चल किती श्रीमंत, गोड खायचं नाही, गुलाबजाम खायचं नाही. माझा सर्वसामान्य चारी खाणारा असणार, खोरपण करणार, शेतकरी घाम गाळणारा असू द्या, सगळंच खाणार. काय येऊ दे तुझं खातोस, प्रसंग आला तर तुला सुद्धा कांदे घेऊन जात. काय जय जवान आणि जय किसान. देशाची शान आहे, नव जगाची शान आहे, भूमीची शान आहे. आणि माता भगिनी ह्या उद्धार आहे, जगाचा उद्धार आहे. शिकलेली आई घर पुढे नेही. ही माता भगिनी आहे. स्त्रियांना माते समान मानणारे, ज्यांनी ब्रह्मचार्य आश्रम पाळलं, ते महान संत आहेत. या संतांचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे म्हणून तुमच्या पोटी अनेक रत्न चांगले झाले. स्वामी
स्वामी माझा ब्रह्मचारी माते समान माते समान अवघ्या नारी अवघ्या नारी नारी. बघा संत हे आई बाप असतात. जसं आई वडील मुलाची काळजी घेतात मुला मुलींची. आज प्रश्न असा गंभीर आहे समाजामध्ये नमूद करण्याची वेळ आलेली. पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे जुन्या काळापासून मुलाला महत्व जास्त. आता कमी झालं कळायला लागलं लोकांना. सुशिक्षित मुलं आहेत मुली आहेत. स्त्री भ्रूण हत्या बाबांना समोर ठेवून या ठिकाणी बोलतोय. मनाचं नाही. असं जर कोण करेल तर अशांना इतका कायदा कडक पाहिजे की फाशीची शिक्षा पाहिजे. विठाला का तर पहिलं आम्ही आमच्या लग्नापर्यंत पाहुणं तरी होऊन यायचं. म्हणजे मागच्या 20 वर्षापूर्वी 2000 पर्यंत परिस्थिती बरी होती. आज आम्ही महाराज असू सुद्धा आमच्या घरी आमची मुलं आहेत एवढी घर चांगले. वास्तव सत्य बर. मुली द्या पाया पडतोय आम्ही. मुलगा सर्व्हिसला आहे का डॉक्टर आहे का इंजिनियर आहे का ती तुरळक मुली. का मुलींची संख्या घटली. याला कारण कोण आहे आपलं अज्ञान. अहो एवढ्या मोठ्या नेत्यांना आणि एवढ्या मोठ्या असणाऱ्या श्रीमंत लोकांना एक एक मुलीं 2-2 मुले. नावाचा उल्लेख करायची काय गरज नाही तुम्हाला माहित आहे सर्वांना. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे असतील जाणता राजा शरदचंद्राजी पवार साहेब असतील असे अनेक नाव आहेत. सुशील कुमार शिंदे. अहो का त्यांच्याकडे संपत्ती कमी काय रेल्वेने जाईल सगळं कारखाना घ्यायचं म्हणजे ताकद आहे त्याची. आपला कुठं 50 टन 100 टन गेला की एका दावा झाला. एक जण 10 कारखाने आणि मी लय सुधारलो तुला आमका झाला. मी ज्ञान किती आहे भाऊबाबांचं ज्ञान किती आहे आध्यात्मिक ज्ञान किती आहे नम्रता किती आहे. आलेला चहा पाणी तर देतोय का घर दारच ओढून घेतो. काय न्यायचंय तुला कुणी काय दिलं नाही. आजा गेला पंजा गेला. आजा गेला पंजा गेला देखत देखत बाप मसना गेला. तैसे नातूही गेले सर्वही गेले आपणही जाणार. कोण उरणार ना या काळाच्या कचाटातून. राजा होय रंक कोण आहे कोणीच राहणार नाही. आता डोळे देखत राहिले उद्या आपला काय सकाळ सांगता येत. त्याच्या हातामध्ये त्यांच्या हातामध्ये ही दोरी. त्यांची नावं राहिली म्हणून आपले राहत असतात काय दावा पर्यंत कोण कोण असं घावा जेवणपणी घ्याय ना त्याचं सांग. प्रेमाने वागाव प्रेमाने राहाव. माझ्या कीर्तन करायला घरातून दबाव महाराज तुम्ही कुठलं तरी काहीतरी
नाही नाही तुम्ही असंच करताय बरं का. अण्णा सोड द्या. सगळीच सांगणारी मला आणि मी ऐकणार लहान वयापासून बरं का. नक्ट व्हावं पण धाकट हो. 10 भावात मी 10 सगळ्याचं बोधरेशन माझ्यावर. राजकारण असू द्या, संसार असू द्या, अध्यात्म सगळ्याचा बोजा माझ्यावर. आणि पत्नीचा तर लयच तुम्ही लय बोलता बरं का. मोहरात नाही आणि मी काय कुणाला मारतो. माझ्या आयुष्यात तरी कुणाला चापट मारली कुणी बी माझ्या अंगावर धावला होता हसत मागायला लावतो. काय होते अज्ञानी जीवाचं तुम्ही शिकवलंय कशाला आम्हाला. शाळा कशाला शिकवली. तिसरं ज्ञाना तिसरा डोळा आहे का डावायसाठी तुमच्यावर का काय त्याचं ज्ञान आहे म्हणून तुम्हाला गुतवायात नाही हो. आले ताकद आली म्हणून मुरगाळायला काय झालं कशासाठी. पोलीस तिला चला सरपंचाला खाडे सरांसारख्या प्रतिष्ठित महात्म्यांना तरास आबासारख्याला तरास गोंधळ झाला की सगळेच पळते. कशासाठी करताय आणि काय आहे तुम्हाला कळालंय का नाही जेवणाचं काय. कुठं आलंय जग 21व्या शतकात. बडे महाराज डोले महाराज क्या बात आहे. काय गाता तुम्ही आम्हाला कानावरती. आज आमच्या कीर्तनामध्ये योगा आमच्या पामराचं या ठिकाणी कारण आम्हाला संगीतातलं ज्ञान नाही. थोडं शिकवा जरा गोपाचं ह्याचं बाकीचं वाचू आम्ही वाचून सांगू पर्यंत थोडस बाहेर गेलं म्हणजे थोडं तरी गायनाचं अंग असावं. कारण कीर्तन चांग हो यांग हरी रूप. अहो हीच देवावस्था, हीच ब्रह्मरूप अवस्था, हीच समाधी अवस्था आहे. काय सांगतोय काय की काहीच नाही. शून्य. देहाला नाव बी नाही आणि गाव बी नाही. तुम्ही ठेवले ओळखीसाठी. देवाला रूप बी नाही, आकार बी नाही, उकार बी नाही, रंग बी नाही, रूप बी नाही, काहीच नाही. सर्वांचं देह पंचमहाभूताचं सर्वांचं मातीत जाणार. मुठभर माती पती आपल्या होती लाकडामुळे जग दिसती पोथी भरलेली गरम पाणी. न्याऊच निला कशाला न्यायचंय पाण्यात. रानात टाकाय खत होईल. प्रदूषण वाढतंय. लोकसंख्या किती, मरते ती किती, जलमते ती किती, माप नाही. अजून मी अशिक्षित लोकांना कळणारच. एकाची 4 8 20 काय मोजाय होत नाही. कशासाठी ती खेळ कशासाठी. किती असते तरी काय संगती येणार नाही. बडे महाराज आमचा अति अभ्यास मागून मागतात पण मला कळणार काय. सोनारण सुकरण डुकरण माझ्या इतकं खाली नको खायला. कारण त्यांना अधिकार साईटला आहेत. पण या गादीवर पत्ते पाळावं लागतं. नारदाची गादी नाहीतर वामन भाऊ हसडाने आणते रात्री काय मोठा झाला काय कीर्तन. 5 तर कीर्तन आहे तुझं. तुला गाया बी आहे ना सांगाय बी किती आहे ना. अभंग एकीकड तू एकीकड संसार चाललंय. प्रभू रामचंद्रांना सुद्धा वशिष्ठ ऋषींना शरण जावं लागलेले. रामासी राम ठाऊक असता का शरण जासी वशिष्ठासी. अहो एवढ्या मोठ्या अवतारी पुरुषांना सुद्धा गुरु करावा लागलेला आहे. गुरु हा संत कुळेचा राजा. गुरु हा संत कुळेचा राजा. गुरु हा संत कुळेचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. 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 गुरु ज्ञाते गुरु बिन देवना तुझा. गुरु बिन देवना तुझा. गुरु बिन देवना तुझा. नाही जगलोके नाही जगलोके नाही जगलोके नाही जगलोके. गुरु हा प्रेमाचा सागर. गुरु हा प्रेमाचा सागर. गुरु हा प्रेमाचा सागर. गुरु हा प्रेमाचा सागर. गुरु हा प्रेमाचा
संत कुळीचा राजा, प्रेमाचा सागर, गुरु हा प्रेमाचा सागर म्हटले. अहो गुरु हा संत म्हटलेलं आहे. संतांचं कुळ आणि नदीचं मूळ कधी विचारायचं नाही. अहो या देहालाच नाव नाही, जात नाही. मानवता हा धर्म आहे की आपण सर्वजण वैष्णव आहे आणि स्त्री पुरुष हे केवळ उत्पत्तीचं साधन आहे. हे कालचक्र चालण्यासाठी हे साधन आहे. म्हणून जात नाही. जा आत आणि पहा. आत्मरूपाने भरलेला हा सच्चिदानंद, हा भगवान, हा वामन तुमच्या आमच्या सर्व हृदयामध्ये, तुमच्या आमच्या सर्व हृदयामध्ये हा असणारा सद्गुरु आहे. हे संत महात्मे म्हणून पदोपदी तुमचं आमचं जीवन सुखकर करण्यासाठी या ठिकाणी त्यांचं अधिष्ठान आहे. अण्णांचं या ठिकाणी असणारी सेवा आहे, शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. आपण एक दिवशी जरी पहाटे 3:30ला उठलो तर दुसऱ्या दिवशी 7ला झोपे. कारण कोणतीही सेवा करताना तुकोबारायांनी लय कडक शब्दामध्ये सांगितले. बोल बोलता सोपे वाटे, इतकं कठीण शब्दामध्ये सांगितलं. हे अहोरात्र हो, थंडी नाही, वारा नाही, पाऊस नाही. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. मदते दयाची संगती, मदते दयाची संगती, मदते दयाची संगती, मदते दयाची संगती. मग मी कमलापती, मग मी कमलापती, मग मी कमलापती, मग मी कमलापती. उजळाने कंटाळा, उजळाने काळोख रात्र झाली. डोळे आहेत परंतु स्पष्ट दिसत नाही. लहान असेल, तरुण असेल, वृद्ध असेल, असणारे ते अक्षर असेल, पुढचा रस्ता असेल, तिथं नित्यांत प्रकाशाची गरज आहे. वाट दिसण्यासाठी पुस्तक वाचन करत असेल तर ते शब्द दिसण्यासाठी अंधारामध्ये डोळे आहेत, प्रखरता बी डोळ्यामध्ये आहे, सजीवपणा बी आहे, परंतु दिसत नाही. अंधार आहे. काय अंधार आहे असून दिसत नाही. हे झालं रात्रीच. परंतु मानवी जन्म घेतला आणि गुरु नसला तर तो जीवनामध्ये डोळे असून, सर्व ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय असून सुद्धा आणि असणारा सर्व संपत्ती असताना सुद्धा, शारीरिक सदृढ सुद्धा असताना अंधार आहे. गुरु हा अंधारामधून प्रकाशाकडे नेतो. ज्ञानज्योत प्रज्वलित करतो. ज्योति से ज्योत लगाते चलो, ज्ञान की गंगा बहाते चलो. एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटली पाहिजे. मशाल आहे ज्ञानाची आणि ही भगवान बाबांची, वामन बाबूंची ज्योत पूर्ण विश्वामध्ये प्रज्वलित झालेली आहे.
ही ज्योत ब्रह्मचार्याचं अधिष्ठान आहे. संसारी माणसाला ब्रह्मतेज ठेवण्याचं अधिष्ठान आहे. संसारामध्ये बराकत येण्याचं अधिष्ठान आहे. अहो भगवान बाबाच्या विद्यालयामुळे सर या ठिकाणी आहेत त्या भागात राहिलेले कितीतरी गोर गरिबाची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतली, ज्यांच्या घरी झोपायला सुद्धा नीट झोपडी नव्हती, असे डॉक्टर तात्याराव लहाने आज त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ही कुणाची किंमत? आज औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू हे भगवान बाबांच्या शाळेचे विद्यार्थी आहे. हे असणारा संत आहे आणि या संतांचा जर आता परत रिवाज झाला तर वेळ जास्त जाणार. संतांच्या आरतीमध्ये सर्व काही ओतप्रोत भरलेले. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्ती म्हणता दिशे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेते, नियाले देव दिले आभाय देते. एवढं मोठं ब्रह्मचार्य पण सुद्धा जपून अनेक समाज असणारे तंटक असतात. त्या काळामध्ये बाबा नारायण गडावर असताना बाबांवरती आरोप झाला. बाबा ज्या खोलीमध्ये विश्रांती घ्यायचे, झोपायच्या खोलीमध्ये कुणीतरी असणाऱ्या समाज कंटकांनी, त्या ठिकाणी असणाऱ्या दुर्जनांनी त्या ठिकाणी चोळी टाकली गेली, बाबांवरती आरोप केले गेले. अनेक लाट्या माऱ्या घेऊन समाज हा अतिशय न पाहताच निर्णय घेणारा असतो आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात कोणतंही न पाहता बाबांच्या अंगावरती बाबांनी सांगितलं, अरे मारा परंतु मला बाहेर जाऊन येऊ द्या. बाबा पकाल डोहावरती गेलेले. अरे ज्या इंद्रियामुळे, ज्या असणाऱ्या लिंगामुळे माझ्यावर आरोप होत असतील, मला जर हे सहन करायची माझ्यावरती वेळ येत असेल तर असणाऱ्या त्या वस्तूचा, त्या ठिकाणी असणाऱ्या अवयाचाच नाश केला तरी चालेल. आणि त्या ठिकाणी असणार इंद्रिय बाबांनी कापला आणि रक्त भ्रा भ्रा सांडलं गेलं. निर्जीव भिंत चालवली. काय चालवली? निर्जीव भिंत चालवली आणि असणाऱ्या 14 वर्ष ते 1400 वर्ष असणाऱ्या चांगदेवाची भ्रांती म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा, खरे आणि रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. अरे चांगदेवा, जगामध्ये ब्रह्म उघडाय, देव उघडाय. उघड्या डोळ्याने पाहतो तुम्ही. कुणी वाईट कृत्य करा लगेच सर्व डोळे पाहणारे, काहीच झाकून राहत नाही. संतांचं मत आहे, माझं काहीच नाही. या जगामध्ये काही करा, करोडोपती असणाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, आत गेला कापमध्ये बसले 2-2 वर्ष, 2-2 फूट दाड्यांची. काय कमी होतं तिथं? संतांचं ज्ञान कमी पडलं. तिथं संत विचाराचं ज्ञान कमी पडलं. जगाचं हित बघण्यापेक्षा स्वतःचं जिथं जास्त हित बघितलं जातं, दुसऱ्याचं वरबड तिथं दुःख असतं. स्वतःच्या कष्टाने ज्ञानाने किती मिळवा ठीक आहे, परंतु दुसऱ्याचं काही हिसकावून घेऊ नका. प्रकृती, संस्कृती, विकृती हे 3 शब्द आहेत. जाता जाता वेळ होत चाललाय. बोलावं असं भरपूर आहे. काय होतं, सुरुवातीला आठवत नाही आणि आठवलं तर वेळ गेलेली असते. कोळशाचं इंजिन आहे आमचं. एक तर पेटत नाही, पेटल्यावर
तर असो वेळ झालेले भाऊबाबांचा कुमार कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल